राज्यातल्या लाडक्या भावांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या लाडक्या भावांचं काय, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला। 10 लाख लोकांना प्रशिक्षण देऊन 5 लाख लोकांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। त्याचे आपण व्हिडिओ पण आहेत, व्हिडिओ काढून ठेवावे का। आणि हे आता प्रशिक्षित बेरोजगार होत आहेत आणि राज्य सरकारकडे आम्ही 13 आंदोलन विविध करून सुद्धा राज्य सरकार या प्रशिक्षणार्थ्याकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहत नाहीये। म्हणून ज्यांच्या काळामध्ये ही योजना आली ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते। त्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब लाडकी बहीण योजना काढली, त्या लाडक्या भावाचे हे लाडक्या बहिणीचे हे लेकरं आहेत, भाचा आणि भाची यांचं गाऱ्हाणं घेऊन आम्ही येणाऱ्या 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यामधून 25,000 प्रशिक्षणार्थी कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मामाच्या गावाला निघालो आहे। चला मामाच्या गावाला जाऊया आणि हक्काचा रोजगार मिळवूया या टॅगलाईन खाली आम्ही मामाच्या गावी येत आहोत। मामाच्या गावी येऊन आम्हाला इथं मनाई हुकूम केलेला आहे। मनाई हुकूम केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणारच, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। आपण या आंदोलनामध्ये जर पोलीस प्रतिबंध करत असेल तर इथूनच आम्ही मामाच्या गावाला म्हणजे नितीन कंपनीच्या समोर जे मामाचं गाव आहे तिथे आम्ही चालत आम्ही मामाच्या घराकडे निघणार आहोत। आणि 10 दिवस आम्ही 10 ते 12 दिवस आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही, कारण दिवाळी 22 तारखेला सुरू होते आणि यावर्षी आम्हाला जर हक्काचा रोजगार जर आमच्या पोरांना पोरींना जर दिला नाही सरकारनं तर आम्ही ही दिवाळी काळी दिवाळी साजरी आम्ही या ठाण्यामध्ये करणार आहोत।